पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण माऊलीच्या नोवेनाचा 7वा दिवस साजरा करीत आहोत आणि सामान्य काळातील 23वा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या मिसाचा हेतू आहे किंवा मिसाची थीम आहे पवित्र आत्म्याचे कार्य. आजच्या पवित्र मिसा रहस्यामध्ये विश्वास आणि शुद्ध अंतकरणाने सहभाग घेण्यास आपण पात्र ठरावे, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणा सर्वांवर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्वर्गेशा शक्तिशाली नमाउनी मान हो तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परमेश्वर पुकार प्रभु दुःखारा परमेश्वर दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करी करा. पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाला देव शांती देवो. सजनाला देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया.
हे परमेश्वरा सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. भित्र्या मनाच्या माणसास म्हणाला, धीर धरा, भिवू नका. पहा, तुमचा देव सूट घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. तेव्हा आंधळ्याचे नेत्र उघडतील, बहिऱ्याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल आणि ताणलेल्या भूमीत झरे उफाळतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वर सदैव आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांची न्यायनिवाडा करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. आपला प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर सरळ उभे करतो. तो नीतिमानावर प्रेम करतो. परक्याचे रक्षण करतो. आपला प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वर अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोन, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करील. परमेश्वराचे स्तवन करा. आपला प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. याकोबाचे पत्र यातून घेतलेले वाचन. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला आणि भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभासनात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक गरीबही आला, तर तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा. आणि गरीबाला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदस्थानाजवळ खाली बैस. तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोकदृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वाससंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देव केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास तुम्ही समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माकलिकी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
हे प्रभो तुझा गौरव असो. येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनवरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण त्याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला आणि म्हटले, इफ्फाथा, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळेच झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागलाच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत केला तसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये निदान आपणा सर्वांना ठाऊक आहे की सप्टेंबरचा महिना उगवला की आपण माऊलीच्या नोवेनाच्या तयारीला लागतो आणि नोवेनामध्ये गुंतले जातो. आता दुर्दैवाने चर्चेस बंद आहेत म्हणून सगळेजण चर्चमध्ये येऊ शकत नाहीत, म्हणून आपणास अशी ऑनलाईन मिसा साजरी करावी लागत आहे. परंतु मरिया मातेविषयी आपल्या सर्वांची जी भक्ती आहे ती उल्लेखनीय आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मरिया मातेविषयी एक विशिष्ट प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर आपण नेहमी मरिया मातेच्या चरणापाशी येत असतो, तिचा सन्मान करीत असतो. आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या घेऊन तिच्याजवळ येतो आणि आपल्या मागण्या पूर्ण होतात म्हणून जास्तीत जास्त भाविक तिच्या चरणापाशी येत असतात. अशी अत्यंत प्रेमळ माता परमेश्वराने स्वतः आपणा सर्वांना दिलेली आहे आणि आपण तिचा नोवेना साजरा करीत आहोत. आजचा 7वा दिवस आहे आणि वसई धर्म प्रांतामध्ये आपण थीम घेतलेली आहे पवित्र आत्म्याचे बायबलमधील कार्य. म्हणजे जो बायबलचा शब्द आहे, जे बायबल आहे त्याचा मूळ लेखक पवित्र आत्मा आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेखकाने त्याचं जे कार्य लिहिलेलं आहे, जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामागे पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे. पवित्र आत्म्याने जे प्रगट केलं ते त्यामध्ये लिहिलेलं आहे. यावर आज आपण लक्ष केंद्रित करीत आहोत आणि पवित्र मातेचा आपण नोवेना साजरा करीत आहोत. 23वा सामान्य काळातील रविवार साजरा करीत आहोत. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहण्याचं भाग्य आज आपणास इथे लाभलेलं आहे. पवित्र आत्म्याचे कार्य फक्त बायबलपुरती मर्यादित नाही. पवित्र आत्मा ख्रिस्त सभेमध्ये पूर्णपणे कार्यरत आहे, माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे कार्यरत आहे. पवित्र आत्म्याविना मी देवाचा शब्द समजूच शकत नाही. आजच्या शुभवर्तमानातील घटना पहा, तिथे काय घडलेलं आहे. एक बहिरा तोतरा माणूस याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात येतं ना. आपण जसे बऱ्याच वेळेला आपल्या घरातील जे आजारी असतात त्यांना परमेश्वराकडे आणतो, काही वेळेला आपण फादर्सना बोलावतो त्यांना कम्युनियन देण्यासाठी, त्यांना साक्रामेंट देण्यासाठी. तशा प्रकारे आपण बायबलमध्ये वाचतो की बऱ्याच लोकांना म्हणजे आजारी होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणण्यात आलं. बऱ्याच लहान मुलांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणण्यात आलं. म्हणजे हे एक खूप मोठं कार्य आहे, एक मोठी चॅरिटी आहे की आपण जी व्यक्ती आजारी आहे आणि ज्याला परमेश्वराची ओढ लागलेली आहे त्या व्यक्तीला परमेश्वराजवळ आणतो. आणि ह्या लोकांनी या बहिऱ्या तोतऱ्या माणसाला परमेश्वराजवळ आणलं कशासाठी? कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरा करील, त्याच्या स्पर्शाने तो बरा होईल हा त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. आता मार्कने हे शुभवर्तमान का लिहिलेलं आहे, हा पॅसेज का लिहिलेला आहे, तर याच्यातून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळावी आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये देखील कार्यरत आहे याची जाणीव व्हावी, म्हणून मार्कने हे शुभवर्तमान आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. परंतु यामधून आपल्यासमोर कोणत्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या जातात?
आता जर का आपण बघितलं बहिरा तोत्रा माणूस, त्याला आणल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एक शब्द बोलला आणि तो माणूस, ती व्यक्ती बरी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताने कुणाला स्पर्श केला, ती व्यक्ती बरी झाली सर्वांसमक्ष. परंतु इथे प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला लोकांपासून वेगळं करून बाजूला का नेतो, तिथे देखील एक मोठा अर्थ दडलेला आहे. आता संपूर्ण पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडण्यात आलेली नाही की तसं का करण्यात आलं, परंतु काही गोष्टी आपण तिथून समजू शकतो. बॅकग्राऊंडमधून, जे यहुदी बॅकग्राऊंड होतं त्याच्यामधून आपण काही गोष्टी समजू शकतो. तर पहिली गोष्ट, यहुदी धर्मामध्ये त्यावेळेला एखादी व्यक्ती अपंग असेल, आता बहिरा, मुका, आंधळा किंवा कोणत्या दुसऱ्या आजाराने पीडित असेल, तर त्या व्यक्तीवर त्याच्या पापांचा किंवा त्याच्या कुटुंबियाच्या पापांचा भडीमार झालेला आहे आणि त्या पापांमुळे ती व्यक्ती तशी झालेली आहे किंवा ती व्यक्ती तशी जन्माला आलेली आहे. आता योहानाच्या शुभवर्तमानात 9व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या आंधळ्या माणसाला बरं करतो, तेव्हा शिष्य स्वतः सांगतात, हा आंधळा कशाला जन्माला आला, याच्या पापामुळे की याच्या आईवडिलांच्या पापांमुळे. पण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तो आंधळा जन्माला आला देवाच्या गौरवासाठी. म्हणून जी अंडरस्टँडिंग होती, जी श्रद्धा होती यहुदी लोकांची, ती प्रभू येशू ख्रिस्ताने खोडून काढली. कोणती व्यक्ती अशा प्रकारे जन्माला येते ती त्याच्या पापामुळे, इतरांच्या पापामुळे नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी. आता ही व्यक्ती मुका आणि बहिरी म्हणून जन्माला आली होती. ती व्यक्ती परमेश्वराच्या गौरवासाठी तशासाठी जन्माला आली होती आणि त्याच्या बऱ्यापणातून परमेश्वराने गौरव केलेले आहेत, स्वतःचे गौरव केलेले आहेत. लोकांनी गौरव केले, लोकांनी सांगितलं की हा मुक्यांना बोलण्याची आणि बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो, असे लोकांनी गौरव केले परमेश्वराचे. म्हणजे ही व्यक्ती, जे पात्र आपल्यासमोर मांडलेलं आहे, त्या व्यक्तीला प्रभू येशू बाजूला अशासाठी नेतो की जी त्यांची परंपरा होती की हा बघा, हा त्याच्या पापामुळे मुका आणि बहिरा जन्माला आलेला आहे, आता याला प्रभू येशू ख्रिस्त बरं करणार आहे. ती जी समज होती ती खोडून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्या व्यक्तीला स्वतःला एम्बॅरेसमेंटपासून वाचवण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने बाजूला नेला. आता इथे एक प्रभू येशू ख्रिस्त विशिष्ट कृती करतो आणि ती कृती कोणती? आता मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्शाने, शब्दाने लोकांना बरं केलं, पण इथे तसं नाही. एक उदाहरण असं आहे, ते अशासाठी दिलेलं आहे की त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कानामध्ये बोटे घालतो आणि प्रभू येशू ख्रिस्त थुंकी त्याच्या मुखाला लावतो आणि त्याला सांगतो एफ्फाता, म्हणजे मोकळा हो. आता ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त का करतो? प्रभू येशू ख्रिस्त, आता परमेश्वराचा स्पर्श हा परमेश्वराचा स्पर्श आहे, परंतु त्यामधून परमेश्वराला काहीतरी दाखवायचं होतं. काय दाखवायचं होतं? तर फादर्स ऑफ द चर्च आहेत आपले, त्यांनी त्याच्यातून निष्कर्ष काढला आहे की तिथे इनडिरेक्ट रेफरन्स आहे बाप्तिस्म्यासाठी, इनडिरेक्ट रेफरन्स. आता इथे बाप्तिस्म्यामध्ये कोणती कृती केली जाते? एक्झॅक्टली एफ्फाता प्रेयर, एफ्फाता जो विधी आहे तो विधी बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये देखील साजरा केला जातो. जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा फादरांनी माझ्या कानामध्ये बोटे घातली, अंगठा घालतात आणि माझ्या जिभेला ते स्पर्श करतात, म्हणजे पवित्र क्रूसाची खूण करतात आणि ती प्रार्थना म्हणतात एफ्फाता प्रेयर. परमेश्वराने जे मुके बहिरे होते त्यांना श्रवण शक्ती दिली. परमेश्वर तुझे कान उघडो आणि तुझे मुख मोकळे करो की ज्याद्वारे तू परमेश्वराच्या सुवार्तेची घोषणा करू शकेल. एक्झॅक्टली जे बायबलच्या आजच्या पॅसेजमध्ये, शुभवर्तमानाच्या आजच्या पॅसेजमध्ये घडलेलं आहे ते बाप्तिस्मा विधीमध्ये देखील साजरं केलं जातं. हा विधी महत्त्वाचा आहे, परमेश्वराला ते सांगायचं होतं इथे, म्हणून तो विधी अशा प्रकारे, ती घटना अशा प्रकारे आजच्या शुभवर्तमानामध्ये घडलेली आहे आणि ती आपण बाप्तिस्म्यामध्ये घेतलेली आहे. आणि फादर्स ऑफ द चर्च म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासून आजपर्यंत त्याला एक फार मोठं महत्त्व प्राप्त आहे. आता इथे दुसरी गोष्ट आपण आजच्या जमान्यामध्ये बघितलं, हायजीन वगैरे आपण बोलतो आणि आता कोरोनाचा काळ आहे त्यावेळेला आपण माझी थुंकी, दुसरं आपण आता बाप्तिस्म्यामध्ये तसे थुंकी लावत नाहीत, फक्त मुखावर हे करतो, क्रूसाची खूण करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने थुंकी लावली, म्हणजे हायजिनिकच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? काही जण ऑब्जेक्शन घेतात, हे कसं शक्य आहे, माझी थुंकी मी दुसऱ्याच्या मुखाला कशी लावू शकतो? परंतु तिथे एक वेगळं कारण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं ते. आता एन्शियंट वर्ल्डमध्ये, जुन्या लोकांमध्ये, यहुदी लोकांमध्ये एक विश्वास होता की जे पवित्र पुरुष होते, पवित्र प्रॉफेट्स ऑफ गॉड, त्यांच्या सलायवामध्ये म्हणजे त्यांच्या थुंकीमध्ये
एक विशिष्ट प्रकारचे बरं करण्याची शक्ती होती, म्हणजे क्युरेटिव्ह पॉवर्स होते त्यांच्या थुंकीमध्ये. म्हणून ते तिथे प्रभू येशू ख्रिस्त सिद्ध करतो की तुमची जी परंपरा, तुम्ही जो विश्वास ठेवता तो इथे काही प्रमाणात, खऱ्या प्रमाणात मी तुमच्यासमोर डेमॉन्स्ट्रेट करतो, दाखवून देतो, म्हणून तसं घडलेलं आहे. पण आपण अशी थुंकी डिरेक्टली लहान मुलांच्या मुखाला लावत नाहीत, फक्त खूण करतात. परंतु हा जो विधी, बाप्तिस्मा विधी, एप्फाता विधी आहे, तो या आजच्या शुभवर्तमानाच्या घटनेमधून घेतलेला आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः स्थापन केलेला आहे. म्हणून आपण तो विधी वगळू शकत नाही. मागील काही वर्षामध्ये हा विधी वगळण्यात आला होता, काही ठिकाणी तो वगळण्यात येतो, कारण स्पर्श होता, हाताचा कानामध्ये बोटे घालायला लागतात. परंतु त्याच्यामागे जी डिव्हाइन साईन आहे ते आपण कशा प्रकारे विसरतो. माझ्या कानात बोटे का घातली जातात, तो स्पर्श माझ्या कानाला का केला जातो, की मी परमेश्वराचा शब्द ग्रहण करावा. लिसन टू द वर्ड ऑफ गॉड, पॉवरफुली लिसन टू द वर्ड ऑफ गॉड. त्यासाठी माझे कान मोकळे व्हावे, माझे कान उघडावे. आणि ती एक देणगी आहे, ऐकण्याची देणगी त्या बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये मला देण्यात येते. आणि माझ्या मुखाला स्पर्श का करण्यात येतो, माझ्या मुखाला स्पर्श अशासाठी करण्यात येतो की माझी जीभ मोकळी व्हावी. एप्फाता, मोकळा हो, हा त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून त्या विधीला एप्फाता विधी हेच नाव देण्यात आलेलं आहे. मला तिथं मोकळं केलं जातं, माझी जीभ मोकळी केली जाते. कशासाठी, की मी परमेश्वराचा पवित्र शब्द घोषवावा, इतरांना सांगावा. हा असा पवित्र विधी तिथून घेण्यात आलेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याची स्थापना केलेली आहे. आता आजच्या शुभवर्तमानात एक वेगळा शब्द ऐकला, तो मी तुम्हाला वेळोवेळी सांगितला, एप्फाता. म्हणजे त्याचा शुभवर्तमानकार अर्थ देखील देतो, म्हणजे मोकळा हो, बी ओपन. आता एकच विशिष्ट शब्द का वापरण्यात आलेला आहे, तर काही ठिकाणी बायबलमध्ये असे शब्द वापरण्यात आलेले आहेत. हा एप्फाता ॲरामिक शब्द आहे, तो तसाच्या तसा ठेवलेला आहे, कारण त्या शब्दाला फार महत्त्व आहे, फार पॉवर आहे. आणि जुन्या काळामध्ये लोकांनी विश्वास ठेवला होता की बायबलमध्ये, म्हणजे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले काही शब्द अतिशय पॉवरफुल आहेत, अतिशय शक्तिशाली आहेत. म्हणून मार्क तो शब्द तिथे ठेवतो आणि त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. आता जेव्हा याईराच्या मुलीला परमेश्वर उठवतो, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत करतो, तेव्हा तिथे तो शब्द वापरतो तालिथा कुम. म्हणजे संपूर्ण शुभवर्तमानाचा घोषवारा त्या एका शब्दामध्ये येतो. तालिथा कुम म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. म्हणजे त्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य होतं, इतकं सामर्थ्य आहे की ती मुलगी उठली. म्हणून ते ओरिजिनल शब्द काही ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले, आणि त्याचा पॉवरफुल अर्थ किती मोठा आहे हे तिथे नंतर शुभवर्तमानकार स्पष्ट करतो. आता तालिथा कुम म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ, एप्फाता म्हणजे मोकळा हो, बी ओपन. म्हणून जो विश्वास ठेवला होता आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी, म्हणजे एन्शियंट काळामध्ये, जुन्या काळामध्ये, की हे परमेश्वराचे जे शब्द काही पॉवरफुल आहेत ते तसेच्या तसे पाहिजेत, म्हणून ते तसेच्या तसे ठेवलेले आहेत. आणि जेव्हा आपण ते ऐकतो तेव्हा आपल्याला अर्थ कळणार नाही, परंतु पुढचं वाक्य त्याचा अर्थ स्पष्ट करून देते, मोकळा हो, मोकळी हो. म्हणजे एप्फाता हे शब्द माझ्यासाठी देखील उच्चारलेले आहेत, माझ्या बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी उच्चारलेले आहेत. हे परमेश्वर आपणास इथे दाखवून देत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण माऊलीचा नोवेना साजरा करीत असताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण पवित्र आत्म्याचे बायबलमधील कार्य, म्हणजे पवित्र आत्मा बायबलच्या पाठीमागे कसा आहे याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे या नोवेनाच्या दिवसामध्ये. म्हणजे परमेश्वराचा शब्द इतका पॉवरफुल आहे, इतका पॉवरफुल, इतका शक्तिशाली की त्याचा लेखक स्वतः पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याविना मी देवाचा शब्द समजू शकत नाही. म्हणजे माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्यरत पाहिजे. आता संत ग्रेगरी नाझियान्झन याने काय सांगितलेलं आहे की जुना करार हा परमेश्वर पित्याचा काळ होता, नवीन करार हा प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ होता, आणि आताचा काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या येण्याने परमेश्वराचं प्रगटीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि जो पवित्र आत्मा राखून ठेवण्यात आला होता, जुन्या करारामध्ये सगळ्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं नाही, काही ठराविक लोकांना, परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे हे दान सर्वांना देण्यात आलेलं आहे. बाप्तिस्मा साक्रामेंतामधून पवित्र आत्मा माझ्यावर उतरतो, जसा प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला तसा माझ्यावर उतरतो आणि मग माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहतो. म्हणून माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचं कार्य फार महत्त्वाचं आहे. देवाचा शब्द समजण्यासाठी, देवाची योजना समजण्यासाठी, परमेश्वर मला काय सांगत आहे हे समजण्यासाठी. आज जी वाचनं वाचण्यात आली त्याच्यातून मला परमेश्वर कोणता तरी संदेश देत आहे.
प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा संदेश परमेश्वर देतो आणि पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणाला स्पर्श करतो की परमेश्वरचा शब्द तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिचे तुझ्यासाठी एक संदेश आहे. आता एक जरी शब्द घेतला इफ्फाता, म्हणजे परमेश्वर मला सांगतो मोकळा हो. कशापासून मोकळा हो? आता तिथे जे उदाहरण दिलेलं आहे शुभवर्तमानामध्ये बहिऱ्या तोतऱ्या माणसाचं, ते एकच उदाहरण आहे का? मी बहिरा तोतरा आहे का? हा विचार करायला पाहिजे. पवित्र आत्मा मला त्यामध्ये नेतो की तो शब्द जो वाचलेला आहे देवाचा पवित्र पॉवरफुल शब्द, तो माझ्या जीवनामध्ये कृतीमध्ये कसा उतरेल. मी फिजिकल डोळ्याने पाहतो परंतु मी आंधळा आहे का? मी मुखाने बोलतो परंतु मी मुका आहे का? मी कानाने ऐकतो पण मी बहिरा आहे का? होय, स्पिरिच्युअली मी आंधळा आहे, मी बहिरा आहे आणि मी मुका आहे आणि मला परमेश्वराच्या त्या स्पर्शाची आवश्यकता आहे. जे परमेश्वराने केलं, त्याच्या कानामध्ये बोटे घातली, त्याच्या जिभेला स्पर्श केला, त्याची मला आवश्यकता आहे. का? कारण मी स्पिरिच्युअली ब्लाइंड झालेलो आहे. मला ऐकायला येत नाही, मला देवाचा शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचत नाही, देवाचा शब्द माझ्या मुखाद्वारे बाहेर पडत नाही. मी त्याची सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी अपात्र ठरत आहे. स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस आहे, स्पिरिच्युअल डेफ अँड म्यूटनेस आहे माझ्यासाठी. हे मला समजलं पाहिजे आणि याच्यातून पवित्र आत्मा मला बाहेर काढू इच्छितो. आणि ते कधी घडेल? जेव्हा मी परमेश्वराच्या चरणापाशी येईन. आणि हे नोवेना साजरं करत असताना माऊली काय सांगते? हा, तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. माऊली मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणते. मी जेव्हा माऊलीच्या चरणापाशी होती ती माझी मध्यस्थीने आहे. तिचं काम आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो पहा तुझा मुलगा, तेव्हा आपल्या सर्वांना परमेश्वराने तिच्या मध्यस्थीच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, तिच्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि ती माऊली जी माझी आई आहे ती मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणते, प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते आणि पवित्र आत्मा त्यामध्ये मला मदत करतो, मला स्पर्श करतो, माझे अंतःकरण उघडतो. आणि जेव्हा देवाचा शब्द माझ्या अंतःकरणाला स्पर्श करतो तेव्हा तो त्या माझ्या अंतःकरणामध्ये राहिला पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये त्याने वस्ती केली पाहिजे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा माझ्यामध्ये बदल घडून येतो. आणि तो जो शब्द आहे त्या शब्दाचे जे अर्थ आहेत, एफ्फाता, मोकळा हो, मग मी मोकळा होतो, मग मी फ्री होतो, मग मी परमेश्वराचे गौरव करण्यास पात्र ठरतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज ही नोवेनाची मिसा साजरी करीत असताना पवित्र आत्मा आपणास काहीतरी सांगत आहे, पवित्र आत्मा आपणास काहीतरी दाखवत आहे. पवित्र आत्म्याचे कृपा सामर्थ्य आपणा सर्वांना लाभावे, आपली अंतःकरणे मोकळी केली जावी आणि परमेश्वराचा दिव्य शब्द माझ्या अंतःकरणामध्ये राहून त्याच्याद्वारे त्याच्या पवित्र नावाचे गौरव करण्यास आपण पात्र ठरावे. म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे आपण परमेश्वराजवळ याचना करूया. आमेन. आपला ख्रिस्ती विश्वास आपण एकत्र व्यक्त करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गांतून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिले. पोंती पिलातच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र, कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो.
पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रभू शब्द आणि अतिपवित्र ख्रिस्त शरीराने पिता आपल्या प्रेमळ पुत्राद्वारे श्रद्धावंतांचं पोषण करतो. त्याच्या अवतारावर भरोसा ठेवून आपण आपल्या सर्व विनंत्या त्याच्या दयाळू चरणापाशी आणूया. प्रत्येक विनंतीनंतर आपले उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू आणि सर्व व्रतस्थ यांना तारणाचा संदेश सर्व जगाला देण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू शब्दाच्या साजरीकरणाद्वारे पवित्र शास्त्राप्रती आपली ओढ अधिकाधिक वाढावी आणि ते आपल्या जीवनाशी आम्ही अधिक संबंधित करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या समाजातील जे गरीब व गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत आपण संत मदर तेरेझांसारखा मदतीचा हात द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व शिक्षकांनी आपल्याला झालेल्या विद्यादानाच्या पाचारणाशी प्रामाणिक राहून मुलांना ज्ञानात व मूल्यांत घडवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच धर्मग्रामाच्या गरजा प्रभूचरणाशी आणूया. स्वर्गीय बापा, आम्ही विनंती करतो की तू पवित्र आत्म्याला पाठव, जेणेकरून त्याने आमची अंतःकरणे व आमची हृदय स्पर्श करावीत व त्याद्वारे तुझा संदेश ओळखून समजून तो आम्ही घोषवावा. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनीनो, माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे शांतीप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असतानासुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे.
म्हणून हे प्रभो सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय 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 जयकार. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपले जे प्रियजन आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचं स्मरण करीत असतानाच ज्या मृत भाविकांसाठी ही मिस्सा अर्पण केली जात आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात साथीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शब्द व तुझे साक्रामेंत आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केली आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ काढावा. आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपल्या ज्या गरजा आहेत, मागण्या आहेत, त्या आपण माऊलीच्या मध्यस्थीने शांतपणे प्रभूला सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावीत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन.
नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव आता मृत्यू समयी. हे मोत माऊले आम्हासाठी विनंती कर. हे विलंकनी माते आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादर डॉक्टर अनिल परेरा हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. फादर अनिल हे मूळचे सांडोर पॅरिसचे आहेत, संत थॉमस चर्च सांडोर, आणि सध्या ते जीवनदर्शन केंद्राचे संचालक म्हणून कार्य करीत असतानाच जूनपासून नव्यानेच त्यांच्यावर सुवार्ता आणि शांतीदूत याची संपादक पदाची धुरा देखील त्यांच्यावर आलेली आहे. ते समर्थपणे ते हाताळत आहेत. सुंदर असं कार्य आपल्या वसई धर्मप्रांतासाठी ते करीत आहेत. बायबलचे गाढे ते अभ्यासक आहेत. बायबल त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे फ्रान्स येथे, आणि आपल्याला देखील वेळोवेळी मदत करण्यासाठी ह्यापुढे देखील ते येणार आहेत. विशेषतः प्रभूचा शब्द अगदी चांगल्या रीतीने फोड करून सांगण्यासाठी आपल्याला त्यांचं नक्कीच यापुढे देखील सहाय्य होणार आहे. आज ते आपल्यामध्ये वेळात वेळ काढून आलेले आहेत. सुंदर अशी मिसा त्यांनी आपल्यासाठी अर्पण केली. अतिसुंदर असं प्रवचन आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल फादर डॉक्टर अनिल यांचं आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुमचे जाहीर आभार मानतो आणि तुमच्या पालकीय कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि माऊलीच्या मध्यस्थीची याचना करतो. थँक्यू सो मच. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माऊली आमच्या माती संतानाचे निर्मळ दुरी, अति सुंदर स्त्रियामध्ये ओंकारी देवाची माती मोती साहेबिनी, मोती साहेबिनी विनंती कर आम्हासाठी मोती साहेबिनी, मोती साहेबिनी विनंती कर आम्हासाठी. ती माऊली देवारिणी देवदूताची तू बेधणी जगाची